इथून पुढं उपवासाला काय बनवायचं याचं टेन्शनच घ्यायचं नाही, कारण अवघ्या 10 मिनिटांमध्ये उपवासाचा हा पदार्थ तयार होतो. आणि सोबत उपवासाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड असतील तर बोलायलाच नको. लवकरच श्रावण सोमवार, गणपती आणि नवरात्रीचे उपवास सुरू होणार आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्या नक्कीच उपयोगी येणार आहे. इथे कढईमध्ये मी 1 पडी तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकून छान परतून यामध्ये 5 वाटी पाणी टाकायचं आहे. नंतर चवीपुरतं मीठ, चिरलेला बटाटा आणि धुतलेला भगर टाकून शिजवून घ्यायचं आहे. यासोबत खाण्यासाठी उपवासाचे पापड तर हवेच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पापड घरी बनवणं थोडंसं कठीणच जातं. त्यामुळे हे पापड मी श्री सुस्वाद वरून ऑर्डर केलेले आहेत. यामध्ये 2 प्रकारचे साबुदाणा पापड, 2 प्रकारचे साबुदाणा बटाटा पापड आणि चिप्स मागवलेले आहेत. एका 47 वर्षाच्या कपलने सुरू केलेला हा प्रवास आणि आज त्यांच्यासोबत 100हून अधिक महिला काम करत आहेत. गेल्या 15 वर्षापासून सेवा देत 5 लाखहून अधिक कस्टमरचा विश्वास सुद्धा मिळवलेला आहे. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे.